श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्ता, आज मी तुला भीती दाखवण्यासाठी बोलत नाही, मी तुला आशा देण्यासाठी आलो. कारण मला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या मनावर अनेक चिंता आहेत. काही गोष्टी तू कोणालाही सांगितलेल्या नाहीस. बाहेरून हसत असलास तरी मनात अनेक प्रश्नांचं वादळ सुरू आहे. कधी कधी तुला वाटतं, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. हा प्रश्न तुझ्या मनात अनेकदा आला. पण लक्षात ठेव, स्वामींच्या दारी केलेली एकही प्रार्थना वाया जात नाही. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळतं, फक्त त्याची वेळ वेगळी असते. काही बीज जमिनीत पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उगवत नाही. त्याला योग्य वेळ, योग्य पाऊस आणि योग्य सूर्यप्रकाश लागतो. त्यानंतरच ते अंकुरतं. तसाच तुझ्या आयुष्याचाही प्रवास आहे. तू केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ तयार होत आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, अधीर होऊ नकोस. पुढील 72 तास हे केवळ घड्याळातील तास नाहीत, ते तुझ्या संयमाची, श्रद्धेची आणि विश्वासाची परीक्षा आहेत. या काळात तुझ्या आयुष्यात एखादी साधी वाटणारी घटना घडू शकते. एखाद्या व्यक्तीची अचानक भेट होऊ शकते. एखादा फोन येऊ शकतो. एखादा जुना मार्ग पुन्हा उघडू शकतो. किंवा तुझ्या मनात एखादा नवीन विचार जन्म घेऊ शकतो. हे सर्व घडलंच पाहिजे असा नियम नाही, पण जे काही घडेल त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण अनेकदा परमेश्वर मोठे चमत्कार गाजावाजा करून करत नाही, तो छोट्या घटनांमधून दिशा दाखवतो. तुला आठवतं का, अनेक वेळा एखादी गोष्ट न घडल्यामुळे तू खूप दुःखी झाला होतास, पण काही महिन्यांनी तुलाच जाणवलं की ते न होणंच तुझ्यासाठी चांगलं होतं. त्या क्षणी तुला जे अपयश वाटलं तेच पुढे तुझं रक्षण ठरलं. यालाच स्वामींची कृपा म्हणतात. स्वामी कधी कधी आपल्याला हवं ते देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की त्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी आपल्या वाट्याला येणार आहे. पण आपण घाई करतो. आपण प्रत्येक गोष्टीचा निर्णय आजच हवा असतो, आणि जेव्हा तो मिळत नाही तेव्हा आपण निराश होतो. माझ्या लेकरा, श्रद्धा म्हणजे फक्त चांगल्या काळात श्री स्वामी समर्थ म्हणणं नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाश येईल यावर विश्वास ठेवणं. आज तू कोणत्याही संकटात असशील, आर्थिक अडचण, घरातील वाद, नोकरीची चिंता, व्यवसायातील अडथळे किंवा मनःशांतीचा अभाव, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीही रात्र कायमची नसते. प्रत्येक रात्रीनंतर पहाट उगवते. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यातील ही अवस्था कायमची नाही. बदल सुरू झालाय, तुला तो अजून दिसत नाही. कारण बदल आधी मनात जन्म घेतो आणि नंतर परिस्थितीत दिसतो. म्हणून पुढील 72 तास स्वतःला शांत ठेव. रागाने निर्णय घेऊ नकोस. कोणाबद्दल कटू शब्द बोलू नकोस. शक्य असेल तर रोज काही मिनिटं स्वामींचं नामस्मरण कर. मन शांत ठेव आणि जे घडतंय ते जागरूकपणे पाहत राहा. कदाचित तुला वाटेल, हा संकेत नेमका कसा ओळखायचा. स्वामी म्हणतात, जेव्हा मनात अचानक निराशेऐवजी आशेचा किरण जागा होतो, जेव्हा बंद वाटणारा मार्ग हळूहळू खुला होऊ लागतो, जेव्हा एखादी योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटते, जेव्हा दीर्घकाळ अडकलेलं काम हलकेच पुढे सरकतं, तेव्हा समज कृपेची चाहूल लागली. परंतु लक्षात ठेव, प्रत्येक योगायोग हा दैवी संकेत असतो असं नाही. म्हणून कोणत्याही घटनेला चमत्कार समजून अवास्तव अपेक्षा बाळगू नकोस. स्वामींचा खरा संदेश हा आहे की श्रद्धा, संयम
चांगले कर्म आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्यामुळे माणूस योग्य संधी ओळखू शकतो. आता मला एक गोष्ट सांग. जर तू आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्वामींचा हात सोडला नसेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास अढळ आहे. माझ्या लेकरा, मन पुन्हा एकदा शांत कर आणि हा संदेश अंतःकरणाने ऐक. कारण पुढील काही क्षणांत मी तुला जे सांगणार आहे ते फक्त कानांनी ऐकायचं नाही तर मनात उतरवायचं आहे. स्वामी म्हणतात, पुढील 72 तास तुझ्यासाठी भीतीचे नाही तर जागरूकतेचे आहेत. अनेक भक्त असा विचार करतात की दैवी संकेत म्हणजे आकाशातून एखादा चमत्कार होईल, अचानक सर्व काही बदलून जाईल किंवा एका क्षणात सर्व दुःख संपेल. पण माझ्या लेकरा, परमेश्वराची कृपा बहुतेक वेळा शांतपणे कार्य करते. ती गोंधळ निर्माण करत नाही, ती योग्य दिशा दाखवते. तुझ्या आयुष्यात आजपर्यंत जे काही घडलं त्यातून तू खूप काही शिकलास. काही लोक आले आणि निघून गेले, काही नाती तुटली, काही टिकली, काही स्वप्न पूर्ण झाली तर काही अपूर्ण राहिली. त्या प्रत्येक अनुभवाने तुला अधिक मजबूत केलंय. कधी कधी तुला वाटलं असेल की मी एकटाच आहे, पण ज्या क्षणी तू स्वतःला एकटं समजत होतास त्या क्षणीही स्वामी तुझ्या पाठीशी उभे होते. त्यांची साथ नेहमीच असते, फक्त ती प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. आज मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो. एक भक्त दररोज स्वामींच्या चरणी बसून एकच प्रार्थना करायचा, माझं संकट दूर करा. इथनं 1 महिने गेले, परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. एक दिवस त्याच्या मनात निराशा आली. त्याने विचार केला, इतकी प्रार्थना करूनही काहीच होत नाही. पण काही दिवसांनी त्याला मागे वळून पाहण्याची वेळ आली. तेव्हा त्याला जाणवलं की संकट जशीच्या तशी नव्हती, उलट त्या संकटांना तोंड देण्याची शक्ती त्याच्यात निर्माण झाली होती. आधी जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता तो शांतपणे हाताळत होता. तेव्हा त्याला समजलं, स्वामींनी परिस्थिती बदलण्यापूर्वी त्याला बदललं होतं. माझ्या लेकरा, हा सर्वात मोठा चमत्कार असतो. कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज जर तुझ्या मनात सतत भीती असेल तर ती भीती सोड. कारण भीती योग्य निर्णय घेऊ देत नाही. भीती माणसाला भविष्याची चिंता करायला शिकवते, पण श्रद्धा वर्तमानात जगायला शिकवते. स्वामी म्हणतात, आजचा दिवस मनापासून जग, उद्याची चिंता माझ्यावर सोड. तू अनेकदा भविष्याचा विचार करत बसतोस. पुढे काय होईल? माझं काम होईल का? माझ्या मुलांचं भविष्य कसं असेल? माझी आर्थिक अडचण कधी संपेल? हे प्रश्न स्वाभाविक आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. लक्षात ठेव, जे झाड फळ देणार असतं ते आधी शांतपणे मुळं मजबूत करत असतं. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातही काही गोष्टी शांतपणे घडतायत. तुला त्या अजून दिसत नाहीत म्हणून त्या घडत नाहीत असं समजू नकोस. आता पुढील 72 तासांसाठी एक संकल्प कर. स्वतःला वचन दे, मी कोणाचं वाईट बोलणार नाही. मी रागावर नियंत्रण ठेवेन. मी प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं स्मरण करेन. मी शक्य तितकं चांगलं कर्म करेन. हे संकल्प मोठे वाटत नाहीत, पण आयुष्याला मोठी दिशा देतात. कदाचित या काळात एखादी व्यक्ती तुझी परीक्षा घेईल, कोणी कठोर शब्द बोलेल, कोणी तुझ्या संयमाला आव्हान देईल. अशा वेळी लक्षात ठेव, स्वामी तुझी परीक्षा त्या व्यक्तीमार्फत घेत नाही, ते तुझ्या प्रतिसादाची परीक्षा घेतात. तुझा राग तुझा शत्रू ठरू शकतो, पण तुझा संयम तुझा सर्वात मोठा मित्र ठरू शकतो. जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरी निराश होऊ नकोस.
स्वामी म्हणतात, जे तुझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळीच तुझ्यापर्यंत येईल. घाई करून घेतलेला निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतो, पण श्रद्धेने घेतलेला निर्णय मनाला शांती देतो. माझ्या लेकरा, या जगात प्रत्येकाला काही ना काही संघर्ष आहे. कोणी पैशासाठी झगडतो, कोणी आरोग्यासाठी, कोणी नात्यांसाठी, तर कोणी मनःशांतीसाठी. पण या सर्व संघर्षांमध्ये एक गोष्ट समान आहे: श्रद्धा कधीही वाया जात नाही. आज तू स्वामींचं नाव घेतोयस, याचा अर्थ तू अजूनही आशा सोडलेली नाहीस. आणि जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत नवीन सुरुवात शक्य आहे. आता मला सांग, जर तुला विश्वास असेल की स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, स्वामी, माझा हात कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आतापर्यंत तू हा संदेश शांतपणे ऐकतोयस, याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही आशेचा दिवा पेटलेला आहे. आणि लक्षात ठेव, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाराला आव्हान देऊ शकतो. स्वामी म्हणतात, पुढील 72 तासांत तुझ्यासमोर काही अशा घटना येतील ज्या पहिल्या नजरेला साध्या वाटतील, पण त्यामध्येच तुझ्यासाठी दिशा दडलेली असेल. म्हणून आज मी तुला 3 गोष्टी सांगणार आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास तर तू स्वामींच्या संकेतांना अधिक स्पष्टपणे ओळखू शकशील. पहिली गोष्ट, मनात येणाऱ्या चांगल्या विचारांकडे दुर्लक्ष करू नकोस. कधी अचानक तुझ्या मनात एखादी चांगली कल्पना येते, एखाद्याला मदत करावी असं वाटतं, एखादं जुनं काम पुन्हा सुरू करावं असं वाटतं, एखाद्या व्यक्तीची आठवण येते आणि त्याच्याशी बोलावंसं वाटतं. अनेक लोक हे विचार येतात तसेच जाऊ देतात, पण स्वामी म्हणतात, काही वेळा हे विचार तुझ्या अंतःकरणातून येणारं मार्गदर्शन असतं. याचा अर्थ प्रत्येक विचार दैवी असतो असं नाही, पण जे विचार तुला शांतता, सद्भावना आणि योग्य कृतीकडे नेतात त्यांना महत्त्व दे. जर तुझ्या मनात एखादं चांगलं काम करण्याची प्रेरणा आली तर ती पुढे ढकलू नकोस, कारण चांगल्या कर्मांमधूनच कृपेचे दरवाजे उघडतात. दुसरी गोष्ट, अचानक भेटणाऱ्या लोकांकडे लक्ष दे. कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती अगदी योग्य वेळी भेटते. तिचं एक वाक्य, एक सल्ला किंवा एक छोटी मदत तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकते. स्वामी म्हणतात, परमेश्वर अनेकदा माणसांच्या माध्यमातून कार्य करतो. म्हणून पुढील 72 तासांत जर एखादी नवीन भेट झाली, एखादा जुना मित्र अचानक संपर्कात आला किंवा एखाद्याने तुला सकारात्मक सल्ला दिला, तर त्याकडे शांतपणे लक्ष दे. घाईघाईने निर्णय घेऊ नकोस, पण त्या भेटीतून तुला काय शिकायला मिळतंय हे नक्की समजून घे. तिसरी गोष्ट, मनातील भीती ओळख आणि सोडून दे. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा अनेकदा परिस्थिती नसते, तर मनातील भीती असते. तुला अपयशाची भीती वाटते, लोक काय म्हणतील याची भीती वाटते, पुन्हा दुखावलं जाऊ याची भीती वाटते. पण स्वामी म्हणतात, भीतीमुळे बंद झालेला दरवाजा श्रद्धेमुळे पुन्हा उघडू शकतो. जर तू सतत नकारात्मक विचार करत राहिलास तर संधी समोर उभी असली तरी तुला ती दिसणार नाही. म्हणून आजपासून एक छोटी सवय लाव. जेव्हा मनात भीती येईल तेव्हा डोळे मिट आणि शांतपणे 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे शब्द फक्त उच्चारू नकोस, त्यांचा अर्थ मनात उतरू दे. हळूहळू मन शांत होऊ लागेल. आता मी तुला एक सत्य सांगतो. अनेक भक्तांना वाटतं की कृपा म्हणजे फक्त पैसा, यश किंवा मोठा चमत्कार.
पण स्वामींची खरी कृपा म्हणजे मनाला मिळणारी शांती. ज्याच्या मनात शांती आहे तो संकटातही तुटत नाही, आणि ज्याच्या मनात शांती नाही तो सुखातही अस्वस्थ राहतो. म्हणून पुढील 72 तासांत स्वतःला वारंवार विचार: मी शांत आहे का? मी योग्य विचार करतोय का? मी कोणाचं वाईट तर बोलत नाही ना? मी स्वामींवर विश्वास ठेवतोय का? हे 4 प्रश्न तुझ्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. आणि लक्षात ठेव, स्वामींचा संकेत नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. तो कधी एखाद्या शांत क्षणात येतो, कधी प्रार्थनेदरम्यान येतो, कधी एखाद्या शब्दातून येतो, कधी तुझ्या स्वतःच्या अंतःकरणातून येतो. म्हणून या काळात स्वतःला थोडा वेळ दे. मोबाईल, गोंधळ आणि नकारात्मक चर्चा यापासून थोडं दूर राहा. काही मिनिटं शांत बस आणि स्वामींचं नामस्मरण कर. तुला जाणवेल की मन हळूहळू हलकं होतंय. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा शेवट असतो. आज तुझ्या वेदनेतून जातोयस ती कायमची नाही. स्वामी म्हणतात, तुझी परीक्षा संपत आली आहे. आता तुझ्या संयमाचं फळ जवळ येत आहे. जर तुझा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही: श्री स्वामी समर्थ, माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या लेकरा, जर तू अजूनही हा संदेश मन लावून ऐकत असशील तर समज की तुझ्या अंतःकरणात श्रद्धेची ज्योत अजूनही तेजाने प्रज्वलित होत आहे. ही ज्योत जप, कारण संकटाच्या काळात माणसाला सर्वात जास्त आधार देणारी गोष्ट म्हणजे त्याचा विश्वास. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती संकटातही शांत राहते तिच्या आयुष्यात योग्य मार्ग हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या पुढील 72 तासांत विशेष लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली चूक: घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. माझ्या लेकरा, जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. रागाच्या भरात बोललेले शब्द परत आणता येत नाही. निराशेत घेतलेले निर्णय आयुष्यभर खंत देऊ शकतात. म्हणून स्वामी सांगतात, जर एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी घडली नाही तर लगेच निष्कर्ष काढू नकोस. कधी कधी जे दार बंद होतं ते तुझ्या अपयशासाठी नसतं, तर चुकीच्या दिशेपासून तुझं रक्षण करण्यासाठी असतं. जीवनात प्रत्येक नकार म्हणजे शेवट नसतो. अनेक वेळा तो एका नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. दुसरी चूक: स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. आजच्या काळात माणूस दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला कमी समजू लागतो. कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाला नवीन घर मिळालं, कोणाच्या आयुष्यात आनंद दिसतो, आणि मग तू विचार करतोस, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण माझ्या लेकरा, स्वामी प्रत्येकाला वेगळा मार्ग देतात. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. जे फळ एका झाडाला 3 वर्षांनी येतं ते दुसऱ्या झाडाला 10 वर्षांनी येतं. पण दोन्ही झाडं शेवटी फळ देतात. म्हणून दुसऱ्याच्या प्रवासाकडे पाहून स्वतःचा विश्वास कमी करू नकोस. तिसरी चूक: स्वतःला दोष देत बसू नकोस. अनेक भक्तांच्या मनात एकच विचार सतत फिरत असतो: कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी योग्य नाही, माझ्यामुळेच हे सर्व घडतं. स्वामी म्हणतात, चुका प्रत्येकाकडून होतात, पण जो माणूस चूक मान्य करून पुढे चालत राहतो त्यालाच खरी प्रगती मिळते. कालच्या चुका आठवत बसण्यात आयुष्य जातं, पण त्या चुका सुधारण्यात भविष्य घडतं. आजपासून स्वतःला माफ कर. ज्या गोष्टी बदलता येत नाही त्यांचा भार मनावर ठेवू नकोस. स्वामींचा एक सुंदर संदेश. कल्पना कर, एक नदी पर्वताच्या मार्गात आली. तिला वाटलं, आता माझा प्रवास संपला. पण नदी थांबली नाही. ती पर्वत फोडून गेली नाही.
ती हळूहळू मार्ग शोधत राहिली. कधी डावीकडे वळली, कधी उजवीकडे, आणि शेवटी समुद्रापर्यंत पोहोचली. माझ्या लेकरा, नदीचा विजय तिच्या शक्तीमुळे झाला नाही, तो तिच्या सातत्यामुळे झाला. स्वामी म्हणतात, तूही थांबू नकोस. आज परिस्थिती कठीण असेल, पण श्रद्धा सोडू नकोस. पुढील 72 तासांसाठी एक छोटा संकल्प. स्वामी म्हणतात, या 3 दिवसांत शक्य असेल तर सकाळी उठल्यावर शांतपणे स्वामींचं स्मरण कर. कोणाशीही कटू शब्द बोलणं टाळ. एखाद्याला मनापासून मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की कर. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कर आणि दिवसातून काही क्षण स्वतःच्या मनाकडे लक्ष दे. ही छोटी पावलं चमत्कार घडवण्यासाठी नाही, पण ती मनाला स्थिर ठेवतात आणि योग्य संधी ओळखण्याची ताकद वाढवतात. माझ्या लेकरा, कदाचित तू अनेक दिवसांपासून एका उत्तराची वाट पाहतोयस. कदाचित एखादं काम अडकलंय, कदाचित एखादी प्रार्थना अजून पूर्ण झाली नाही. पण स्वामी म्हणतात, उत्तर उशिरा मिळालं म्हणून ते येणारच नाही असा निष्कर्ष कधीही काढू नकोस. धीर धर, संयम ठेव, विश्वास जप. कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अनेक बंद दरवाजे एकामागोमाग एक उघडू लागतात आणि तेव्हा मागे वळून पाहताना तुलाच जाणवेल, स्वामी प्रत्येक क्षणी माझ्या सोबत होते. आता मला एक गोष्ट सांग. जर आज तू मनापासून हा संकल्प करत असशील की कोणतीही परिस्थिती आली तरी श्रद्धा सोडणार नाहीस, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास अढळ आहे. माझ्या लेकरा, आता या संदेशाचा भाग अत्यंत शांत मनाने ऐक. कारण अनेक वेळा माणूस संकटामुळे नाही तर आशा संपल्यामुळे खचतो, आणि ज्या क्षणी आशा हरवते त्या क्षणी माणसाला, मनाला प्रत्येक रस्ता बंद झाल्यासारखा वाटतो. पण स्वामी म्हणतात, ज्याने श्रद्धा सोडली नाही त्याच्यासाठी कोणताही मार्ग कायमचा बंद नसतो. आज तुला एक प्रसंग सांगतो. एक भक्त रोज पहाटे उठून स्वामींच्या चरणी बसायचा. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, मोठं घर नव्हतं, मोठे मानसन्मान नव्हते, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, अढळ विश्वास. दररोज तो एकच प्रार्थना करायचा, स्वामी, माझ्या घरात सुख येऊ दे, माझ्या मनाला शांती दे. दिवस गेले, महिने गेले, परिस्थिती फारशी बदलली नाही. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, स्वामी माझं ऐकतच नाहीत का? तो दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. पण त्याच रात्री त्याने प्रार्थना सोडली नाही. तो शांतपणे म्हणाला, स्वामी, मला उत्तर दिसत नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझ्या लेकरा, त्या भक्ताचा सर्वात मोठा विजय दुसऱ्या दिवशी परिस्थिती बदलल्यामुळे झाला नाही. त्याचा विजय झाला कारण निराशेच्या क्षणीही त्याने श्रद्धा सोडली नाही. आणि अनेकदा जीवनातील सर्वात मोठा बदल हा याच क्षणानंतर सुरू होतो. स्वामी म्हणतात, कृपा अचानक पडणाऱ्या विजेसारखी नसते, ती हळूहळू उगवणाऱ्या पहाटेसारखी असते. पहाट होताना सुरुवातीला अंधारच दिसतो, मग आकाश थोडं उजळतं, नंतर सूर्याची किरणं दिसू लागतात आणि काही वेळाने पूर्ण प्रकाश पसरतो. तसाच तुझ्या आयुष्याचाही प्रवास आहे. कदाचित तुला अजून पूर्ण प्रकाश दिसत नसेल, पण जर मनात आशेची छोटीशी किरणं दिसू लागली असेल तर समज पहाट सुरू झाली आहे. माझ्या लेकरा, कधी कधी तू स्वतःलाच विचारतोस, मी एवढं सहन का करतोय? माझीच परीक्षा इतकी मोठी का? या प्रश्नाचं उत्तर स्वामी एका सुंदर उदाहरणातून देतात. सोन्याचा दागिना बनवण्यापूर्वी सोनं आगीत तापतं. मातीचा दिवा बनण्यापूर्वी मातीला आकार दिला जातो.
बीज मोठं झाड होण्यापूर्वी काळोख्या मातीत शांतपणे राहावं लागतं. याचा अर्थ संकट चांगलं आहे असा नाही, पण संकटातून माणूस अधिक संयमी, अधिक समजूतदार आणि अधिक मजबूत होऊ शकतो. आता एक क्षण डोळे मीट, शांतपणे स्वामींचा चेहरा मनात आण आणि स्वतःला विचार, मी आज कोणत्या गोष्टीचं ओझं उगाचच मनात घेऊन फिरतोय? एखादी जुनी वेदना, एखादं अपयश, एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग किंवा भविष्याची चिंता? माझ्या लेकरा, ज्या ओझ्याने तू पुढे चालू शकत नाहीस ते ओझं स्वामींच्या चरणी ठेव. याचा अर्थ जबाबदारी टाकून देणं नाही, याचा अर्थ मनातील भीती कमी करणं आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे कर. जे तुझ्या हातात नाही त्याबद्दल व्यर्थ चिंता करू नकोस. हे वाक्य जितकं साधं वाटतं तितकंच आयुष्य बदलणार आहे. कारण माणूस अनेकदा अशा गोष्टींची चिंता करतो ज्या त्याच्या नियंत्रणातच नसतात आणि त्यामुळे त्याच्याकडून आजची संधीही निसटते. पुढील 72 तासांत जर तुला एखादी चांगली संधी मिळाली तर भीतीमुळे मागे हटू नकोस. जर एखाद्या व्यक्तीशी गैरसमज दूर करण्याची संधी मिळाली तर अहंकार आड येऊ देऊ नकोस. जर एखाद्याला मदतीची गरज भासली तर शक्य असेल तितकी मदत कर. कारण चांगलं कर्म हेच श्रद्धेचं खरं रूप आहे. माझ्या लेकरा, तू कदाचित मोठ्या चमत्काराची वाट पाहत असशील, पण स्वामी विचारतात, तुझ्या आयुष्यात रोज घडणाऱ्या छोट्या कृपा तू ओळखतोस का? आजही तू श्वास घेतोयस, तुझ्या मनात प्रार्थना करण्याची भावना आहे, तुला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. हेही कृपेचंच रूप आहे. जो या छोट्या कृपा ओळखतो तो मोठ्या आनंदाचाही खरा मानकरी बनतो. आता मला एक गोष्ट सांग, जर तुला वाटत असेल की कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ, तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू द्या. माझ्या प्रिय लेकरा, जर तू या क्षणापर्यंत हा संदेश मनापासून ऐकत आला असशील तर मी तुला एकच सांगू इच्छितो, तू फक्त शब्द ऐकत नाहीस तर स्वतःच्या मनाशी संवाद साधतोयस. आणि जेव्हा मन शांतपणे स्वतःशी बोलू लागतं तेव्हा स्वामींचा संदेश अधिक स्पष्टपणे समजू लागतो. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ता, तू वेळेला दोष देतोस, पण वेळ ही माझ्याच आज्ञेने चालते. आज तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही, दिवस जात आहेत, महिने जात आहेत, पण ज्या गोष्टीची तू वाट पाहतोयस ती अजूनही समोर आलेली नाही. पण माझ्या लेकरा, एखादा शेतकरी बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरून पाहत नाही की बीज उगवलं का. त्याला माहिती असतं की निसर्गाचं स्वतःचं एक वेळापत्रक असतं. तसंच तुझ्या प्रार्थनेचंही एक वेळापत्रक आहे. स्वामी तुझी प्रार्थना ऐकतातच, पण तिचं उत्तर योग्य वेळी देतात. योग्य वेळेचं महत्त्व. अनेक वेळा तू मागे वळून पाहिलंस तर तुला जाणवेल, ज्या गोष्टी त्यावेळी मिळाल्या नाहीत त्यानंतर मिळाल्या असत्या तरच त्यांचा खरा उपयोग झाला. कधी एखादी नोकरी मिळाली नाही, पण काही महिन्यांनी त्याहून चांगली संधी मिळाली. कधी एखादं नातं टिकून राहिलं नाही, पण त्यातून तू स्वतःला अधिक चांगलं समजू शकलास. कधी एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण त्याच अपूर्णतेतून नवं स्वप्न जन्माला आलं. म्हणून स्वामी म्हणतात, प्रत्येक विलंब हा नकार नसतो, काही वेळा तो योग्य क्षणाची तयारी असतो. तुझी शांतता हीच तुझी ताकद आहे. माझ्या लेकरा, आजच्या जगात प्रत्येक जण धावतोय. कोणी पैशामागे, कोणी प्रसिद्धी मागे, कोणी इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या स्पर्धेत. पण या धावपळीत माणूस स्वतःचं मन हरवून बसतो.
स्वामी म्हणतात, जो स्वतःच्या मनाला जिंकतो तोच आयुष्य खरं जिंकतो. म्हणून पुढील 72 तासांत स्वतःला थोडा वेळ दे. 5 मिनिटं जरी असली तरी शांतपणे बसा. स्वामींचं नामस्मरण करा. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, आज मी कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे. कृतज्ञतेनं भरलेलं मन निराशेला फार काळ टिकू देत नाही. चमत्कार नेहमी बाहेर घडत नाही. अनेकांना वाटतं चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणं, मोठं यश मिळणं, सर्व समस्या एका दिवसात संपणं. पण स्वामी म्हणतात, सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुटलेलं मन पुन्हा उभं राहणं. जेव्हा निराश माणूस पुन्हा हसायला शिकतो, जेव्हा घाबरलेला माणूस पुन्हा धैर्याने पुढे चालतो, जेव्हा रागानं भरलेलं मन क्षमा करायला शिकतं, तेव्हाच खरी कृपा कार्यरत असते. या 72 तासांत एक छोटी साधना. माझ्या लेकरा, या 3 दिवसांत एक छोटा नियम पाळ. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 11 वेळा प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. हे कोणत्याही चमत्काराची हमी नाही, पण हे तुझ्या मनाला स्थिर, शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा एक सुंदर मार्ग ठरू शकतो. याच सोबत शक्य असेल तर एखाद्याशी प्रेमाने बोल, एखाद्याला मदतीचा हात दे, एखाद्याला माफ कर आणि स्वतःलाही माफ कर. कारण ज्या मनात क्षमा असते त्या मनात शांतता टिकून राहते. स्वामींचा अंतिम संदेश या भागासाठी. माझ्या प्रिय भक्ता, जर तुला अजूनही वाटत असेल की तुझ्या आयुष्यात अंधार आहे, तर लक्षात ठेव, अंधाराचा अर्थ सूर्य अस्तित्वात नाही असा होत नाही. तो फक्त इतकंच सांगतो, पहाट येण्याची वेळ अजून बाकी आहे. म्हणून आशा सोडू नकोस, प्रार्थना सोडू नकोस, चांगलं कर्म सोडू नकोस आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नकोस. कारण श्रद्धा म्हणजे फक्त संकटात मदत मागणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही मन शांत ठेवून योग्य कृती करत राहणं. आता मला सांग, माझ्या लेकरा, जर तुला विश्वास असेल की स्वामी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळी योग्य दिशा देतील, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ. माझी श्रद्धा आणि माझं कर्म सदैव योग्य मार्गावर राहू दे. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय लेकरा, जर तू हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकला असेल तर सर्वप्रथम तुझ्या श्रद्धेला माझा नमस्कार. आज तू फक्त एक व्हिडिओ पाहिला नाहीस, तू स्वतःच्या मनाशी संवाद साधलास, तुझ्या भीतीकडे पाहिलंस, तुझ्या आशेकडे पुन्हा एकदा वळलास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणी तुझं मन शांतपणे अर्पण केलंस. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद येतो, कधी अश्रू येतात, कधी यश मिळतं, कधी अपयश स्वीकारावं लागतं. पण या प्रवासात जर तुझ्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असेल तर कोणताही मार्ग तुला एकट्याने चालावा लागणार नाही. स्वामी म्हणतात, संकट संपण्याची वाट पाहू नकोस, संकटातही श्रद्धेचा दिवा जिवंत ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे धैर्य जन्माला येतं. जिथे धैर्य असतं तिथे योग्य निर्णय घेतले जातात आणि जिथे योग्य कर्म होतं तिथे कृपा शांतपणे उमलू लागते. माझ्या लेकरा, आजपासून पुढील 72 तास तू भीतीने नाही तर विश्वासाने जग. कोणत्याही छोट्या प्रसंगाला घाबरू नकोस, कोणत्याही अडचणीसमोर हार मानू नकोस. तुझ्या हातून जे चांगलं होईल ते मनापासून करत राहा. कोणाला मदतीची गरज असेल तर मदतीचा हात पुढे कर. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याविषयी द्वेष न बाळगता
स्वतःच्या मनाची शांती जप. कारण स्वामींच्या दृष्टीने सर्वात मोठी पूजा म्हणजे सद्विचार, सदाचार आणि सत्कर्म. आज मी तुला कोणत्याही चमत्काराचं वचन देत नाही, पण इतकंच नक्की सांगतो, जर तू श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक कर्म यांचा मार्ग सोडला नाहीस तर आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवून जाईल आणि प्रत्येक नवीन पहाट तुला आणखी मजबूत बनवेल. स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होणं नाही, तर योग्य वेळी योग्य मार्ग दिसणं. म्हणून कधीही निराश होऊ नकोस, कारण आज जे उत्तर तुला दिसत नाही ते उद्या तुझ्यासमोर उभं राहू शकतं. आज जी वाट बंद वाटते तीच उद्या नव्या दिशेने उघडू शकते. आणि आज तुझ्या वेदनेने रडतोयस, त्याच वेदनेतून उद्या तुझं सर्वात मोठं सामर्थ्य जन्म घेऊ शकतं. माझ्या लेकरा, या क्षणी डोळे मीट, मनात स्वामींचं तेजस्वी रूप आण आणि शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. माझ्या मनाला शांतता, माझ्या बुद्धीला योग्य दिशा आणि माझ्या कर्माला सदैव पावित्र्य द्या. हीच आजची प्रार्थना, हीच आजची साधना आणि हीच तुझ्या नव्या प्रवासाची सुरुवात. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने एकदाच लिही, श्री स्वामी समर्थ. तुझी ही श्रद्धा हजारो भक्तांच्या मनातही विश्वास जागवेल. हा संदेश ज्या व्यक्तीला आज आशेची गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचव. कदाचित स्वामी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुझाच उपयोग करत असतील. शेवटी स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.